हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। तहसीलदार भुसावळ, आजची जी पत्रकार परिषद आहे ती यासाठी बोलवलेली आहे की आपले जे विद्यार्थी आहेत सर्व 8वी पासूनचे ते 12वी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत त्या सर्व विद्यार्थ्यांना ना जातीचे दाखले, नॉन क्रिमिलियर, उत्पन्नाचे दाखले, रहिवास प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी आणि विविध दाखल्यांची आज आता पुढच्या शिक्षणासाठी गरज पडणार आहे। तर ते दाखले त्यांना सुलभ रीतीने आणि शासकीय फीमध्ये आणि शाळेतूनच उपलब्ध करून देण्याचं नियोजन माझं आहे आणि ते नियोजन मी पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजची पत्रकार परिषद इथे बोलवलेली आहे। आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः 22,991 विद्यार्थी सध्या 8वी ते 12वी आणि ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण घेऊन राहिलेले आहेत। त्यामध्ये 57 माध्यमिक आणि 4 महाविद्यालय आहेत आणि एक आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे। तर या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यांना दाखले जे आहेत ते वेळेत उपलब्ध करून द्यायचे आहेत, कुठल्याही परिश्रमाविना त्यासाठीची आहे। मॅडम कशा पद्धतीने? तर यासाठी मी शुक्रवारी सर्व गटशिक्षण अधिकारी आणि सर्व HM आणि सर्व प्रिन्सिपॉल्स यांची बैठक घेतली, त्यांची ऑनलाईन बैठक घेतली आणि ऑफलाईन बैठकसुद्धा मी बोलवलेली आहे। तर त्यांना मी या उपक्रमाविषयी सांगितलं। हा उपक्रम असा राहील की आजपासून CSC सेंटरवाल्यांची सुद्धा मी मीटिंग घेतलेली आहे। CSC सेंटरवर आपल्या नागरिकांनी जाणं अपेक्षित असतं आणि तिथे ते ॲप्लिकेशन सादर करतात कुठल्याही दाखल्यासाठी आणि ते ॲप्लिकेशन मग आमच्याकडे फॉरवर्ड केलं जातं। तर त्यामध्ये बराचसा पिरियड निघून जातो, वेळ निघून जातो आणि दाखल्यांची अचानक आवक वाढल्यामुळे आमच्याकडे सुद्धा जास्त पिरियड लागतो त्या याचा। तर ते सर्व टाळण्यासाठी आणि कमीत कमी कालावधीमध्ये हे दाखले आपल्याला उपलब्ध करून द्यायचे आहेत, त्यासाठी आपल्याला हे उपक्रम राबवायचा आहे। तर CSC सेंटरवाले आजपासून प्रत्येक शाळेमध्ये जाणार आहेत। त्या एरियातला CSC सेंटरवाला हा त्या HMला भेटेल आणि HM त्या शाळेमधले 1 किंवा 2 शिक्षक यांना नेमतील की ते पॅरेंट्ससोबत संपर्क करतील, पॅरेंट्सला सांगतील की आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलाला आता उत्पन्नाचा दाखला लागणार आहे किंवा आपल्या मुलाला नॅशनॅलिटी काढावी लागणार आहे आणि ही गरजेचं आहे। तर त्यासाठी तुम्ही सेतू केंद्रावर डायरेक्ट न जाता आमच्याकडे ॲप्लिकेशन्स जमा करा आणि त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याचंसुद्धा लिस्ट सेतू महासेवा केंद्रवाले जे आहेत ना ते त्यांना आजच देणार आहेत, म्हणजे आजपासून। तर त्यांच्याकडे लिस्ट असेल, कुठलं डॉक्युमेंट कुठल्या याला लागणार आहे ते पॅरेंट्सच्या ग्रुपवर ते टाकतील, म्हणजे पॅरेंट्सला माहीत होईल की मला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे तर त्यासाठी कुठलं डॉक्युमेंट लागणार आहे। आणि जर शाळेतूनच उपलब्ध होणार असतील तर ते त्यांच्यासाठी सोयीचं आहे, कारण शिक्षक हा अतिशय विश्वासातला असतो। शिक्षक जर विद्यार्थ्यांसाठी हे करून राहिलेले आहे मीडियम म्हणून तर ते त्यांच्यापर्यंत जातील आणि शासकीय फी जी आहे त्याच्यासाठी लागणारी हे 35 ते 50 रुपयामध्ये तो दाखला मिळून जातो, त्यापेक्षा जास्त आपल्याला करायची गरज नसते। तर त्यामुळे आपल्याला त्यांना हा संदेश द्यायचा आहे आणि शिक्षकांची सुद्धा मी मीटिंग घेतलेली आहे। HM त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत, गटशिक्षण अधिकारी पण त्यात पॉझिटिव्ह आहेत। मागच्या महिन्यात मी वराड सीम जे गाव आहे तिथे गेलेली होती, तिथल्या विद्यार्थ्यांना आम्ही जवळपास 147 दाखले असे तत्काळ काढून दिले आणि त्या विद्यार्थ्यांना वाटप पण केले आणि ते मला अतिशय चांगलं वाटलं। विद्यार्थी खूप खुश होते, पॅरेंट्स पण आनंदी होते की आम्हाला जास्त फिरावं लागलं नाही। आणि हे 2 गोष्टी होतात, आता आपल्याकडे उन्हाचं प्रमाण फार वाढतं। उन्हामध्ये जेव्हा पालक महासेवा केंद्रावर शहरांमध्ये इकडे तिकडे भटकतात तेव्हा त्यांना त्रास होतो, मोठमोठ्या लाईन लागतात सेवा केंद्रावर आणि रेटबाबत त्यांना मग हे होतं की किती रेट घ्यायचा नेमका, गर्दी वाढलेली असते। आमच्याकडे पण गर्दी वाढलेली असते, अचानक येतात त्यामुळे आमच्याकडून उशीर होतो बरेचदा। त्यामुळे अशा पद्धतीनं शाळेतून जर आले तर रोजच्या रोज आम्ही ते दाखले देण्याचा प्रयत्न करू आणि माझ्या उपक्रमानुसार 3ऱ्या दिवशी विद्यार्थ्याला दाखला शाळेत गेला पाहिजे, या पद्धतीनं मी नियोजन केलेलं आहे। आणि माझा विश्वास आहे की एवढे 22,991 विद्यार्थी आहेत आणि या वर्षभरात पण मी बरेचसे दाखले दिलेले आहेत, तरी यावर्षी जर समजा विद्यार्थ्यांना दाखले पाहिजे आहेत तर त्यांनी शिक्षकांशी संपर्क करावा। पण याची प्रसिद्धी आणि प्रचार होणं फार गरजेचं आहे। आपण मीडियाच्याद्वारे आपण पालकांपर्यंत पोचावं, विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं, हे माझा यामागचा उद्देश आहे। त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझं आवाहन आहे की या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा, परिपूर्ण असा प्रस्ताव शिक्षकांकडे द्यावा, परिपूर्ण असा प्रस्ताव मी पुन्हा हे करते, कारण त्यामध्ये जर महत्त्वाचं डॉक्युमेंट मिस असेल तर मात्र तो पेंडिंग राहील आणि यामुळे मात्र मग आपली मोहिमेचं हे होऊ शकतं। त्यामुळे जे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स आपण परिपूर्ण दिले पाहिजे
आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी केली आहे त्याच फीजमध्ये आपण हे दाखले त्यांना उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे अशी मोहीम जी आपल्या तालुक्यामध्ये आपण राबवतो आहे त्याला सर्व नागरिकांचा प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद.